रंग आमचा. सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबियांना भेटणार. कुटुंबियांची भेट घेत तपासासंदर्भात माहिती देणार. उद्या सकाळी 10 पर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा मसाजोगचे ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करतील. ग्रामस्थांचा सरकारला इशारा. कराडवर 302 चा गुन्हा का दाखल नाही, जरांगेंचा सवाल. तर मुख्यमंत्री आरोपीला वाचवतायत अशी शंका, जरांगेंची टीका. धनंजय मुंडेंनी खंडणीखोर तयार केले, तुमचं सरकार खंडणीखोर सांभाळतंय का? मनोज जरांगेचा सरकारला सवाल. धनंजय देशमुखांचं आंदोलन अखेर मागे, जरांगे आणि पोलिसांच्या आवाहनानंतर पाण्याच्या टाकीवरून देशमुख उतरले. देशमुखांच्या डोळ्यात पाणी होतं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी देशमुखांच्या पत्नीचा पुरवणी जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती. वाल्मिक कराडनं फोनवरून धमकी दिल्याचा देशमुखांच्या पत्नीचा जबाब. कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी. 18 जानेवारीपर्यंत कोठडीत वाढला मुक्काम. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना जीवे मारण्याची धमकी. जरांगे समर्थकांनी धमकी दिल्याचा आरोप. मविया इंडिया आघाडी निष्क्रिय ठरत आहे, हे देशासाठी बरं नव्हे. आघाडीतील विस्कळीतपणा सावरण्याची जबाबदारी कुणाची? सामनातून सवाल उपस्थित करत काँग्रेसला घरचा आहे. सोयाबीन खरेदीला 15 दिवसांची मुदतवाढ द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मागणी. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीत 1100 रोहिंग्या बांगलादेशींना बनावट जन्मदाखल्यांचं वाटप. भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन. गगनगीरला जोडणाऱ्या बोगद्यामुळे श्रीनगर ते लडाख मार्ग वर्षभर खुला राहणार.